गर्भेण तपो विद्या बलान्विता संसार कुहरावर्ते घटयंत्रे यथा घटाः न मुक्ता देवगंधर्वा पितरो यक्ष किन्नरः ऋषय सर्वसिद्धाश्र गुरुसेवा परांगमुखा. देव, गंधर्व, पितर, यक्ष, किन्नर, ऋषी व सिद्ध मुनी गुरुसेवेपासून विन्मुख झाले की मोठ्या अहंकाराने भरून जाऊन तपविद्या याचा जोर याचा अभिमान वाटून संसाराच्या खोल कुपात रहाटाच्या लोट्याप्रमाणे जन्म मरणाच्या एरझारा घालतात व मुक्त होत नाहीत. ब्रह्मसाक्षात्कार झाला, पूर्ण झाले, पण गुरुनिंदा करायला लागले. माझ्या इतकं गुरु साधना करत नाहीत, आमचे गुरु माझ्या इतकं काहीच करत नाहीत, चरवंतर्पणही करत नाहीत, असंही करत नाहीत, त्यांना माझ्या इतकं बोलताही येत नाहीत. देव असो, गंधर्व असो, ऋषी असो, यक्ष असो, किन्नर असो, सगळ्यांना तुम्ही जरी प्रसन्न करून घेतलं आणि साधना परिपूर्ण जरी झाली, ऋषीमुनींना इतर देखील, पण गुरुसेवेपासून तुम्ही जर विन्मुख झालात आणि अहंकाराने फुर 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 करू लागलात साधना परिपूर्ण झाल्यानंतर, तर इतक्या रहाट गाडग्यात खाली पडेल की जन्म मरणाच्या फेऱ्यात पुन्हा तो अडकेल, मुक्ती नाही. जरी तो मुक्त झाला असेल तरी विमुख होईल गुरुभक्ती. एकाच वाक्यावर चाललंय. हरिरुष्टे गुरुस्त्राता गुरोरुष्टेन कश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं व्रजेत. काल झालेला श्लोक. हरिरूठे काय, कबीरा हरि के रूठते गुरु के चरणे जाय. कबीरा हरि के रूठते गुरु के चरणे जाय. कहे कबीर गुरु रूठते हरि नहीं होत सहाय. अरे भगवान रुष्ट झाले तर गुरु सामर्थ्यशाली आहे, तुम्हाला चिंता करू नका, गुरु सहाय्य करील. पण जर का गुरु रुष्ट झाला तर हरी सहाय्याला येत नाही. आपल्याकडे एक उदाहरण आहे. अखंडानंदांकडे का त्यांचे गुरु विरजानंद हे तुमचे आर्य समाजी दयानंद सरस्वती, आर्य समाजांचे संस्थापक, लहानपणी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शिवरात्रीच्या दिवशी गेले. लहान बालक 10-12 वर्षाचे असतील, वडील बरोबर आहेत. भगवान शिवरात्रीच्या मंदिरामध्ये भगवंताची आरती झाली. सगळ्यांनी आरती केली, प्रसाद खाल्ला, लोक निघून गेले. हे बाहेर गावचे म्हणून मंदिरात थांबले. हा लहान बालकाला झोपच येईन. हे दयानंद उठले, पाहतायत तर पिंडीवर ते प्रसाद जो ठेवलाय एक उंदीर चढलाय आणि खायलाय. मग त्यांनी सांगितलं ही दगडाची मूर्ती भगवान असू शकत नाही. अरे उंदीर याच्या डोक्यावर चढला. वडिलाला उठवलं. उठा उठा उठा, काय झालं? ज्याला तुम्ही देव समजले त्याच्या डोक्यावर ते उंदीर जाऊन बसलाय आणि प्रसाद खातोय आणि तो हाकलूही शकत नाही. हा देव नाही. त्याला एक चापट मारली. आपल्याकडे ट्रॅडिशनल कन्व्हेन्शनचे लोक आहेत, कशावरही श्रद्धा ठेवतात, पण जे सिद्ध संत होणार असतात ते नाही कशावर श्रद्धा ठेवतात.
आपण कशावरही श्रद्धा ठेवतो. खेड्यामध्ये एका दगडाला शेंदूर लावतात, सगळेजण त्याच्या पाया पडतात. एकानं शेंदूर लावायची फक्त गोष्ट आहे. जसं मुसलमानामध्ये एकदा एकाला थडगं लावलं आणि एक झेंडा लावला की तर बस संपलं, झाला पीर. दयानंद सरस्वती वडील झोपलेले पाहिले की पळून गेले रात्रीत खऱ्या देवाच्या शोधात. फिरत 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 विरजानंदांच्या याच्यात गेले आश्रमात. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते गुरु. अनुभव दिला, एक गोष्ट सांगितली, त्यांनी पाठ करायला सांगितली. सकाळी हा मुलगा आला, काय काल मी सांगितलं ते सांग. ते म्हणले गुरुजी विसरून गेलो, पुन्हा सांगा. गेट आउट म्हणले इथून, माझे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. नालायक कुठला. बाप्पासाहेब जसे आम्हाला करत तसंच झालं. पुन्हा यायचं नाही म्हणले आश्रमामध्ये. नालायकांसाठी आश्रम खुले नाहीत. माझ्या शब्दांची तुला किंमत नव्हती का? एक एक शब्द श्रवण, श्रवणामध्ये मी सांगितले ते संपूर्ण शब्द अब्सॉर्ब केले पाहिजे शिष्याने. शिष्यांची लायकी काय असावी त्याच्यावर एक स्वतंत्र प्रवचन लागेल. त्याच्यामध्ये श्रवण एक येतं. गेट आउट म्हणले. हे गेले, गंगा तीरावरती आले. आल्यानंतर एक पण केला. सकाळी असे बसले, गुरुना हाकललं, 10ची वेळ असेल. आणि त्यानंतर साधनेला बसले, पण करून बसले. धडा आठवला पाहिजे 6 वाजेपर्यंत. नाही आठवला तर मी देहत्याग करील ह्या गंगेमध्ये. कशाला? गुरूंचे दरवाजे बंद झालेत, आता देह संपवला पाहिजे. गुरु बसले, 6 वाजेपर्यंत नाही आठवलं धडा. शेवटी उठले आणि देह असं झोकून देणार गुरुचं स्मरण करून की धडा आठवला. आठवला की पळत गेले गुरुजी उघडादार. आठवलंय सगळं. गुरु श्रद्धा, गुरु परीक्षा, आणि गुरु परीक्षेमध्ये विमुख होण्याची शक्यता जास्त असते. तिथे टिकणं कठीण आहे. स्वतःचा अहंकार एवढा असतो माणसाला, मी खरं, माझं बरोबर आहे, मी चूक करत नाही, सगळं करतो ते गुरु करतो. आणि तिथे सगळे झटके बसतात. हरिरुष्टे गुरुस्त्रास्ता गुरोरुष्टेन कश्चन. श्री शंकर क्रुद्ध झाले, रुसले, तर गुरु आपले रक्षण करू शकतात. पण गुरुची अवकृपा झाली तर मात्र कोणी रक्षण करू शकत नाही. भगवान शंभू म्हणतात, हे महादेवी पार्वती, देव जरी रुष्ट झाला घाबरू नको. तर गुरु आपले रक्षण करू शकतात. पण गुरुची जर अवकृपा झाली, अरे भगवान शंकर आणि पार्वतीची परीक्षा कमी नाही घेतली. पण भगवान नारद होते, पार्वतीचे गुरु. पहिले सारखं तिला वाचवत होते. अनेक देवी देवतांच्या आघात झाल्यावर गुरुशक्ती वाचवत असते. म्हणून रक्षण करू शकतात, पण गुरुची अवकृपा झाली तर मात्र कोणी रक्षण करू शकत नाही. म्हणून हर एक प्रयत्न करून श्री गुरूंना शरण जावे असं भगवान शंभू म्हणतात पार्वतीला. हरोरुष्टे गुरुस्तात्र गुरोरुष्टेन कश्चन तस्मात् सर्व प्रयत्नेन श्री गुरुं शरणं व्रजेत. 8वा श्लोक. ज्ञानं विज्ञान सहितं लभ्यते गुरुभक्तितः गुरो परतरं नास्ति ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः. ज्ञान व विज्ञान हे गुरुभक्ती केल्याने मिळते. गुरुभक्ती
का करावी गुरुभक्ती? विमुख होईल गुरुभक्ती, ज्ञान आणि विज्ञान मिळतं. आता ज्ञान आणि विज्ञान काय हो? ज्ञान आत्मज्ञान, विज्ञान ज्ञानधारणा. गुरुपेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. गुरुपंथाचे अनुकरण करणाऱ्यांनी त्या गुरुचेच ध्यान करावे. ज्ञानम विज्ञान सहितम लभ्यते गुरुभक्तितः, गुरो परतरम नास्ति ध्येयो सो गुरुभार्गिवी. कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद गुरुम, दीर्घदंडम नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधो. शरीरमिंद्रिय प्राणम सद्गुरुभ्यो निवेदयेत, आत्मदाराधिकम सर्व सद्गुरुभ्यो निवेदयेत. आपले कर्म, मन, वाणी यांनी गुरुची नेहमी उपासना करावी. गुरुभक्ती कशाला म्हणतात? फार डिटेल बोलण्यापेक्षा वाचून दाखवतोय. गुरुभक्ती म्हणजे कर्म, मन, वाणी यांनी गुरुची नेहमी उपासना करावी. गुरु समोर लज्जा न बाळगता सरळ साष्टांग नमस्कार करावा. आपले शरीर, इंद्रिये, प्राण सद्गुरूंना अर्पण करावे. आपले शरीर, इंद्रिये आणि प्राण सद्गुरूंना अर्पण करावेत. आपली स्त्री व इतर सर्व गोष्टीही सद्गुरूंना अर्पण कराव्यात. होल. कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेद गुरुम, दीर्घदंडम नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधो. शरीरमिंद्रिय प्राणम सद्गुरुभ्यो निवेदयेत, आत्मदाराधिकम सर्व सद्गुरुभ्यो निवेदयेत. दारासुत ग्रह प्राण करावे भगवंती अर्पण. दारासूत ग्रह प्राण सगळं अर्पण करा. इथे सद्गुरूंना अर्पण करा असं भगवान शंभू म्हणतायत. सगळं आपलं काही ठेवू नका. स्त्री देखील त्याची, बायको आपली, पोरगा आपलं, सद्गुरू वेगळे. हा द्वैत भाव आला, तुम्ही संपले. बापासाहेब म्हणाले, तुम्हाला किती प्रेम आहे? तुमच्या मुलावर आहे तेवढं आहे? आपण हो म्हणतो. खरं सांगा, मुलाला जितके ड्रेस घेतो तितके आपण गुरुला घेतो? जितक्या कॉस्टली घेतो नवऱ्याला तितके आपण घेतो? बायकोला जेवढी साडी घेतो तेवढे घेतो? जेवढं आपण त्यांचं मेंटेनन्स करतो तसं करतो? नाही. त्यावेळेस बापासाहेब म्हणायचे, कळंबरकरला आठवत असेल, म्हणून बरं झालं आपण गुरुच बनलो नाही. हा सगळं अर्पण केलं पाहिजे असं मी म्हटलं. काही पुन्हा शिल्लक राहू नये, याच्यापेक्षा कमी किंमत नसते. ध्रुवतेशांच सर्वेशा नास्ति तत्वं गुरो परम, आसनं शयनं वस्त्रं भूषणं वहनादिकं, साधकेन प्रदातव्यं गुरुसंतोषकारकं, गुरोराराधनं कार्य स्वजीवित्वं निवेदयेत. या सर्वामध्ये गुरुकडून दुसरे ध्रुव म्हणजे शाश्वत असे परमतत्व नाही. साधकाने गुरूंचा संतोष होईल असे वागावे. त्यांच्यासाठी आसन, शय्या, वस्त्र, भूषण, वाहन इत्यादी द्यावे. गुरुची आराधना करावी. आपला जीवही त्यांना अर्पण करावा. हे भगवान शंभू म्हणतात. काशी क्षेत्रम तन्निवासो
जाह्नवी चरणोदकम. सुंदर आहे पहा श्लोक. काशी क्षेत्रम तन्निवासो जाह्नवी चरणोदकम. गुरु विश्वेश्वरः साक्षात तारकम ब्रह्म निश्चितम. गुरु जेथे राहतात तेच काशी क्षेत्र जाणावे. त्यांचे चरणोदक हीच गंगा. गुरु हेच साक्षात विश्वनाथ व गुरु हेच तारक असे ब्रह्म होय हे निश्चित आहे. काशी क्षेत्रम तन्निवासो. तन्निवासो ज्या ठिकाणी गुरु राहतात ते काशी क्षेत्र समजावं. जाह्नवी चरण